या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या डेपोतली एकही बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत। जोपर्यंत भाडेवाढ कमी करत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एकही एसटी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा परिवहन मंत्र्याला देत आहोत। एसटी भाडेवाढच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये प्रमुख एसटीचे जे बस स्थानक आहे त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचाच एक भाग म्हणून संबंध सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सोलापूर बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाची मागची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे काय एसटी महामंडळाच्या मार्फत जे काय भाडेवाढ झालेली आहे त्याचा फटका हा नागरिकांना बसत आहे, प्रवाशांना बसत आहे। प्रवाशांमध्ये अतिशय रागाचं आणि नाराजीचं या ठिकाणी वातावरण आहे। एक ठिकाणी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना मोफत द्यायचं म्हणून निवडणुकीपूर्वी जाहीर करता आणि आता ते रद्द करण्याचा घाट कानावर येतोय की रद्द करतायत। महिलांना मोफत 50% केलं होतं ते पण रद्द करण्याच्या तयारीत आहेत। ठाकरे पक्षाचे जे आमचे 20 आमदार आहेत ते तर आज कॅबिनेटच्या मंत्री जिथं आहे कॅबिनेट आहे तिथं सुद्धा ते आंदोलन करत आहेत आणि कॅबिनेटमध्ये आमच्या आंदोलनाची नक्कीच दखल घेतली जाईल आणि भाडेवाढ रद्द करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आमची मागणी आहे। महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना पुरुष मंडळींना फिरणं मुश्किल झालेलं आहे। लाडली बहिणीच्या निवडणुकीच्या मतं घेतले पण त्यांच्या सुद्धा योजना बंद करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आमचे सर्व जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर एसटी स्टँडवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। पण जोपर्यंत भाडेवाढ कमी करत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एकही एसटी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा परिवहन मंत्र्याला देत आहोत। प्रताप सरनाईक यांच्या परस्पर जी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नसताना सुद्धा आज या ठिकाणी 16% दरवाढ झालेली आहे। ते खऱ्या अर्थानं जनतेवर घातलेला हा घाट आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं नाही। परिवहन मंत्र्यांच्या परस्पर जर अधिकारी निर्णय घेत असतील तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ते कदापि सहन होणार नाही आणि म्हणून याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा डेपो समोर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। आणि यापुढे जर महाराष्ट्राचं गेंड्याचं कातडं पांघरल्या सरकारला याची जाग जनतेची येत नसेल प्रत्येक तालुक्यातली एकही बस या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या डेपोतली एकही बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग म्हणून या ठिकाणी करीत आहे। प्रताप सरनाईकांचा जो प्रताप झालेला आहे त्यामुळं एसटीच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला ताप झालाय, डोक्याला ताप झालाय। असं सर्वसामान्य लोकांच्या डोक्याला ताप करणाऱ्या या राज्य सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले शिवसैनिक सगळे पदाधिकारी आज या एसटीच्या या आगाराच्या समोर उभारून आम्ही राज्य सरकारचा जाहीर धिक्कार करतोय। सोलापुरात कोणत्याही लोकेशनवर एनए प्लॉट बुक करा ते पण फक्त 4 लाखात 1000 स्क्वेअर फीट। कलेक्टर एनए प्लॉट एडीटीपी लेआउट मंजूर। लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेजची उत्तम सोय। प्रत्येक प्लॉटचा 7/12 उतारा। कर्जाची सोय उपलब्ध। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स। अधिक माहितीसाठी आजच फोन करा 91 68 800 900। सन डेव्हलपर्स, नातं व्यवहारापलीकडचं।